म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी पहिलं जॉब हा. चालू झाला. पहिला पगार होता 3,500 रुपये. स्वतःच्या पायावरती उभं राहायचं, कधीही कोणासमोर हात पसरायचा नाही. पण काही करायला पैसा लागतो शेवटी कुठल्याही गोष्टीला. हो. तो दिला कोणी? बँकेत होती, तिला मी घरी कोणालाही न सांगता मी 3 लाखाचं पर्सनल लोन उचललं. टर्निंग पॉइंट आला तो मी दादरला, जेव्हा मी एक इव्हेंट केला तिथे मला खूप छान फायदा झाला. पण ते आतलं दुकान सुद्धा 4 वर्ष मी काही न म्हणजे प्रेशर येतात ते चालतंय. आणि बिझनेस हा बँक जे आहेत त्यांच्या पैशावरच करायचा असतो. स्वतःच्या पैशावर बिझनेस कधीच करायचा नाही. आज बँक मला परत बँकेने मला 25 लाखचं त्याच्यावरती लोन दिलं. पहिलं तर आपल्याकडे कसं आहे ना, थोडंसं जरासं आपल्याला सक्सेस मिळाला ना की तो आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसतो. तो कधीच नाही आणायचा. नमस्कार, मी नीलम उमराणी येदलाबादकर, घे भरारीची को फाउंडर. दरवेळेला घे भरारी गोष्ट जिद्दीची मध्ये मी वेगवेगळ्या व्यावसायिकांना घेऊन येते ज्यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घेता, त्यांच्या स्टोरीज ऐकता, त्यांच्याकडून काहीतरी शिकता. या वेळेला माझ्यासमोर अशी व्यक्ती आहे जिचं पॉडकास्ट घेणं हे माझं स्वतःचं स्वप्न होतं, जिची स्टोरी तुम्हाला ऐकून तुम्ही काहीतरी शिकाल इतकंच नाही, तुम्ही प्रेरणा घ्याल. त्याच्याहून खूप मोठे आपला जो स्टार्टअप असेल, आपला बिझनेस असेल, तो मोठा करण्याच्या अनेक टिप्स तुम्हाला ती सहज जाता जाता देऊन जाईल. काहीही प्रिव्हिलेजेस नसताना, लहानपणापासून कुठल्याही सोयी सुविधा नसताना, छोट्या गावातनं, अगदी कोकणातल्या अत्यंत छोट्या खेड्यातनं आलेली ही मुलगी, जी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली आणि मग मुंबईत आली आणि खूप मोठा व्यवसाय तिने उभा केला. आज जिची दादरला रानडे रोडला 3 दुकान आहेत. सासू सासऱ्यांना अभिमान वाटावी अशी सून, आई वडिलांना अभिमान वाटावी अशी मुलगी, आणि आपल्या म्हणजे अशी आई असणं हे भाग्य असं तिचा म्हणजे मुलाला नक्की वाटत असेल, अशी ही व्यावसायिका अदिती कुडवा आज माझ्याबरोबर आहे. आणि घे भरारीचं हे भाग्य आहे की आज अशी व्यावसायिका आमच्याशी जोडली गेलेली आहे. असे अनेक व्यावसायिक व्हावेत म्हणून आज आपण तिचा इंटरव्ह्यू नक्की कान देऊन ऐकाल अशी माझी अपेक्षा आहे. नमस्कार अदिती. नमस्कार. आत्ताच मी सगळ्यांना सांगितलं की कुठलेही प्रिव्हिलेजेस नसताना, काहीही सोयी नसलेल्या एका छोट्या खेड्यातनं तू आलीस. तुझ्या लहानपणाविषयी सांग ना आम्हाला. माझं सांगायचं झालं तर माझं गाव मंडणगड, तालुका मंडणगड आणि आपलं डिस्ट्रिक्ट रत्नागिरी येतं. त्याच्यामध्ये मंडणगडमध्ये पण अगदी एक छोटं गाव आहे सोवेली म्हणून. त्या गावामध्ये माझा जन्म झाला. आम्ही 5 भावंड, 4 बहिणी, 1 भाऊ. आणि वडील आमचे आर्मीमध्ये होते. त्याच्यामुळे आईवरती सगळं भार असायचा. म्हणजे आई सगळं घर सांभाळायची. शेती असायची छोटी, त्याच्यावरती आमचं सगळं चालायचं. शेती कोण करायचं? आई करायची. बरं. आणि वडील वर्षातनं एकदा यायचे सुट्टीवरती 1 महिन्याच्या. म्हणजे वर्षभर भेटायचं नाही. आणि मग वडिलांची काही फोन कनेक्ट वगैरे? हां, वडिलांचा आठवड्यातनं एकदा फोन यायचा आणि तो फोन घेण्यासाठी आम्ही 3 किलोमीटरवर आई बरोबर मी जायचे, कारण तो ISD कॉल असायचा. म्हणजे बाहेरून यायचा, म्हणजे दिल्लीवरून असेल, जम्मूवरून असेल, तर तो फोन घेण्यासाठी आम्ही ते 3 किलोमीटरवर संडेला फोन यायचा सकाळी 10 वाजता. मग तिच्याबरोबर जायचं. तिकडे एक दुकान होतं किराणा मालाचं, तिथे म्हणजे PCO होता, त्याच्यामध्ये ते कॉल यायचा. बरं. आणि मग ते काका सांगायचे, आम्ही वाट बघत बसायचो 10 वाजले की. आणि मग फोन आला की सांगायचे, अगं तुझ्या बाबांचा फोन आलाय म्हणून. मग आई जायची आणि मग आई फोनवरती बाबांजवळ बोलायची. म्हणजे आजच्या मोबाईलच्या युगात लोकांना ह्याचं महत्त्वही नाही कळणार कदाचित. हां. मग ह्याच्या पुढे म्हणजे आईने कसा कसा संसार केला एवढी मुलं आणि एकटीच्या जीवावर? आईने म्हणजे आई तशी माझी अशी स्ट्रॉंग होती, म्हणजे पहिल्यापासून अशी डिपेंड नाही. म्हणजे आपलं जे आहे ते आपल्यालाच करायचं आहे. म्हणजे आता जसं माझी भावंड होती, म्हणजे 2 बहिणींमध्ये माझ्या मागची बहिणीत 2 वर्षाचा फरक आहे, तिच्या मागचे असे 2-2 वर्षाचा फरक आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठी मीच आहे. मग आईचं कसं असायचं की काळजी घे. आणि पहिलं असं होतं की आजूबाजूला गावाला जी माणसं असायची त्यांच्यामध्ये ते प्रेम होतं, म्हणजे त्यांच्यावर आपण मुलं म्हणजे मी जाऊ शकत होतो. तर आई तसं त्यांनाही सांगायची आणि मलाही सांगून जायची की छोटी बहीण आहे तर तिच्यावर म्हणजे लक्ष ठेव, किंवा त्यांचं सगळं खाणं असेल किंवा काही त्यांचं करायचं असेल तर ते मी करायची. म्हणजे मोठी बहीण म्हणून ती जबाबदारी होती. हो.
वडील रिटायर झाले तेव्हा केवढी होतीस साधारण? वडील रिटायर झाले तेव्हा माझी 10वी एक्झाम झाली होती. बरं. आणि मग रिटायर झाल्यावरती ते गावी आले. हो त्यावेळेला त्यांनी बिझनेस चालू केला. हे तुझं बिझनेसचं पहिलं बाळकडू होतं. हो. त्याबद्दल काही सांग ना. वडील जेव्हा गावी रिटायर्ड होऊन आले तेव्हा आता मग रिटायर्ड होऊन आल्यावर करणार म्हणजे काय करणार. हम्म. तर वडिलांनी असं म्हणजे बोलले की म्हणजे तिकडे काही असं दुधाच म्हणजे डेअरीचा व्यवसाय असा तिथे जवळपास नव्हता कुठे. हम्म. तर बाबांनी म्हटलं आपण ते करूया म्हणून. हम्म. तर मग सगळे तयार झाले. मग बाबा जे रिटायरमेंटचे थोडे पैसे आले होते त्यातनं मग तो थोडा बाबांनी व्यवसाय चालू केला. हम्म. मग त्याला मदत म्हणून मग नंतर माझं कॉलेजचं ऍडमिशन तिकडे झालं होतं. हम्म. मग हम्म. त्या व्यवसायाला मदत म्हणून मग मी, आई आणि बाबा आम्ही तिघ जण असं म्हणजे मी सकाळी कॉलेजला जायला यायचे तेव्हा मी कॉलेजला जायचे, कॉलेजवरून येताना मग मी तिथे उतरायचे आणि मग मी दुकानात थांबायचे. मग मी बाबांना सोडायचे. मग बाबा घरी जायचे. दुपारी कॉलेज सुटायचं, सकाळचं कॉलेज असायचं. मग बाबा घरी जेवायला जायचे. मग थोडासा ते आराम करून यायचे. मग बाबा आले की मग मी घरी जायचे. म्हणजे आळीपाळीने तुम्ही सगळं हो करायचं तसं होतं. करायचो. आणि पण ह्या सगळ्यात फारसं कुटुंबाचा काही उदरनिर्वाह होत नव्हता. नाही सो त्याच्यानंतर ते मुंबईला गेले. म्हणजे त्या बिझनेसमध्ये थोडा म्हणजे लॉसच झाला. म्हणजे कळत नव्हतं एक्झॅक्ट बिझनेस काय आहे कळत नव्हतं आणि बाबांना पण त्यातलं काही माहित नव्हतं. माहित नव्हतं. पण ते केलं. पण त्याच्यातनं एक गोष्ट म्हणजे मला कळत होती की म्हणजे वस्तू कशा त्या विकल्या जात होत्या. म्हणजे मार्जिन काय असतं म्हणजे त्याच्यामध्ये आता सपोज दूध असेल त्याच्यावरती पॅकेटवरती काय असतं मार्जिन किंवा अजून नानकटाई बिस्किट्स यायचे तेव्हा म्हणजे गावाला असे बिस्किटचे पुडे नाही कोण घ्यायचे पण ते 1 रुपयाला बिस्किट मिळायचं किंवा 2 रुपयाला असं ते नानकटाई ठेवलेली असायची. मग त्यातले म्हणजे त्याच्यावर किती मार्जिन मिळते तुम्हाला ते मला थोडंसं कळत होतं. म्हणजे एखाद्या पदार्थावर किती मार्जिन मार्जिन घेतलं पाहिजे याचा तिथे कुठेतरी एक हा सुरुवात झाली असेल. हो ती सुरुवात झाली पण होती. मग मुंबईला वडील गेले ते कसे गेले आणि मग त्याच्यानंतर तूही त्यांच्याबरोबर गेलीस. तो काळ काही सांगू शकशील का? हा म्हणजे पहिलं तर वडिलांबरोबर बोलणं म्हणजे फार रेअर गोष्ट होती. कारण त्यांच्यासमोर उभं सुद्धा असं मान वर करून उभं नाही राहता यायचं. का कारण बरं? अगदी शिस्तीचे होते ते. बर. म्हणजे ती त्यांची जी पर्सनॅलिटी होती ना अशी म्हणजे त्यांचे जे कडक हा आर्मीतले. आर्मी म्हणजे एकदम पर्सनॅलिटीच हे होती. त्याच्यामुळे असं बघता यायचं नाही. त्यांच्याकडे असं कधी मला वाटतं माझं लग्न झाल्यानंतरच मी त्यांच्याकडे असं बघत होते. त्याच्याशिवाय त्यांच्याकडे कधी असं बघणं झालं नाही. आणि मग हे सगळं बघत होतं ते बिझनेसमध्ये ते थोडं लॉसच झाला होता. मग एवढी म्हणजे 4-5 भावंडं आहेत तर आपला म्हणजे उदरनिर्वाह व्हायला पाहिजे. नाहीतर मग ते सगळे जे पैसे आलेले होते ते त्याच्यामध्येच संपून जाणार. तर मग आईने म्हणजे बाबांचं आणि आईचं त्याच्यावर डिस्कशन झालं की नाही आपल्याला आता काहीतरी म्हणजे मुंबईमध्ये तुम्ही नोकरी बघा की जेणेकरून आपल्याला इन्कम सोर्स चालू राहील म्हणून. तर मग माझी मावशी वगैरे हे लोक सगळे मुंबईत राहत होते. मग त्यांनी पप्पांना तिकडे बोलवून घेतलं म्हणजे नोकरीसाठी. मग त्यांना रेमंडमध्ये जॉब मिळाला होता पहिला. पण तिकडे पण म्हणजे नाही काही त्यांना एवढं जमलं. मग त्यांना हे नंतर कळालं की म्हणजे आर्मीमधून रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना चांगले जॉब्स मिळतात. म्हणजे माझ्या मावशींच्या नवऱ्या त्यांनी सगळी माहिती काढली आणि मग त्यांचा एक सर्व्हिसमॅन म्हणून आणि त्यांचा फॉर्म भरला युनियन बँकचा. तर त्यांना मग युनियन बँकमध्ये जॉब लागला गनमॅन म्हणून. ओके. आणि मग तू त्यांच्याबरोबर शिफ्ट झालीस. हा मग आईने मग तोपर्यंत माझे वडील आणि आदिती ते कसे राहत होते? वडील म्हणजे आधी तर खूप दडपणच होतं त्यांच्याबरोबर राहायचं म्हणजे अगदी म्हणजे शिस्त असं म्हणजे असं वाटायचं वडील कधी बाहेर जात आहेत मग आम्ही हसू आणि मग आम्ही खेळू असं सगळं असायचं. तर मग आईने समजूत काढली की बघ आपल्याला जर पुढे जायचंय तर तुम्हाला पुढे जावं लागणार. मग मी या बाकीच्यांचं बघू शकेन तुम्ही पुढे गेलात तर आपण हळूहळू सगळेजण पुढे जाऊ. मग पप्पांचं ते जसं बँकेमध्ये काम लागलं मग त्यांनी नालासोपारामध्ये रूम घेतली बाबांनी तेव्हा. आणि तो जो त्यांचा बँकेचा सगळा पैसा होता जो उरला होता तो आणि बँकमधून थोडं लोन घेतलं. त्या लोनवरती त्यांनी तिकडे रूम घेतलं. रूम घेतल्यानंतर आता राहायचंय बाबांबरोबर. म्हणजे आता काय म्हणजे काही तर सुधरतच नव्हतं आधी. पण आई म्हटली तुलाच जावं लागणार आहे मी तर यांना सोडून जाऊ शकत नाही. आणि बाबांचं फक्त मोजकंच बोलणं
म्हणजे जेवणाला काय, कपडे धुतले काय आणि कपडे कुठे आहेत, हे एवढेच प्रश्नांची उत्तर. म्हणजे असं डिस्कशन तर करूच Discussion. शकत नाही. मुंबईत आल्यानंतर म्हणजे मी आली 12वी नंतर, गावाला 12वी पर्यंत केलं, मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर मुंबईची सगळी दुनिया वेगळी. म्हणजे एकीकडे असं ते आकर्षण होतं, पण एकीकडे दडपण होतं. म्हणजे खेडेगावातली एखादी मुलगी जर मुंबईत आली हा, तर एक कल्चरल फरक तर खूप असतो, खूप पडतो. अट्रॅक्शन असतात. मग ह्याच्यामध्ये तुला हे सगळं जुळताना किती अवघड गेलं ओव्हरऑल? खूप अवघड गेलं, कारण कपड्यांचं तुमचं इवन म्हणजे घालण्यापासून ते म्हणजे बाहेर मॅच होण्यापर्यंत हा भरपूर मधला फरक होता. कारण वडील स्ट्रिक्ट असल्यामुळे असं सगळं व्यवस्थित, म्हणजे जीन्स जरी घालायची असेल तरी असं लपूनच घालायला लागायची ती. म्हणजे बाबा नसतील 1-2 दिवस तर मग तुम्ही घाला असं. म्हणजे Dresses. थोडक्यात कपड्यांचं हो रिस्ट्रिक्शन होतं हो, खूप. सगळ्यांनाच होतं. ओके. एखाद्या वेळेला असं असतं का की वडील जर स्ट्रिक्ट आहेत तर मुलं रिबेलियस होतात आणि मग ती वेगळ्या विचारांकडे जातात, असं तुझ्या बाबतीत घडलं का? आणि म्हणून तुला अमित कुडवा भेटला का? हो, हम्म. कारण कसं असतं ना, एक म्हणजे तेव्हा त्यांना ते माहित नव्हतं की किती म्हणजे ते बंधन होते मुलांवरती. म्हणजे ते मिलिटरी असताना त्यांना ते प्रेम, हा म्हणजे कसं कम्युनिकेशन, हे हा प्रकार सगळा त्यांना माहितीच नव्हता. कडक प्रेम. हा, कडक प्रेम म्हणजे शिस्त म्हणजे प्रेम असं. हो, correct. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे जेव्हा तिथे आले, मग मला म्हणजे असं मला मनात वाटायचं अरे कोणाशी बोलायचं. आईला फोन केला तर मग आई सांगायची अगं नाही असं, म्हणजे तुला माहिती आहे ना स्वभाव, हा. समजून घे. लक्ष मग देऊ कोणाशी शकतो. बोलायचं, मैत्रिणी नाही पाहिजे, म्हणजे मित्र मैत्रिणी कोणाकडे असं जायचं नाही. आपलं घर आपण आणि जे काय आपण काम करू ते. वडिलांना नाही चालेल. नाही आवडायचं. तर त्याच्यामुळे आणि मग नंतर मग मी त्यांना सांगितलं की मी कॉलेज करता करता काहीतरी मी काम करते, म्हणजे त्यांना पण थोडासा हातभार लागेल. हो. कारण मग जे काही म्हणजे मी करेन, म्हणजे त्यांचा पगारामध्ये ते सगळं EMI वगैरे जायचं आणि जे पेन्शन होती ह्याची, ते पेन्शन मग ते आईला गावाला द्यायचे. तर मग मी आईला म्हटलं की मी असं करू का, म्हणजे काम कुठे. आई म्हटली तू कर. म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी पहिलं जॉब हा, चालू झाला. हा. ते काय जॉब होता तो? मोबाईल शॉपमध्ये रिचार्ज करायचा असतो तिकडे. ओके, बर. त्याच्या म्हणजे असे 2-2 महिन्याचेच काय, ते कंटिन्यू नाही करता आले कारण काही ते जमत नव्हतं मला. त्याच्यानंतर कपड्याच्या दुकानामध्ये घड्या मारायच्या, कस्टमरशी कसं बोललं जायचं, अशा कपड्याच्या बऱ्याच दुकानांमध्ये मी कामं केली. म्हणजे तिथे मला म्हणजे ते आवडायचं, कारण मलाच आवडायचे म्हणजे असे घालायला कपडे आणि छान दिसायला आवडायचं. पण ते काय जमायचं नाही. मग ते असं म्हणजे कपड्याच्या दुकानांमध्ये काम तरी हा, म्हणजे ते समाधान मिळायचं, किती छान कपडे आहेत ना, किती असं. मग ते काम करता करता मी मग मला तेव्हा पहिला पगार होता 3,500 रुपये. बर. मग त्या 3,500 मधले बाबा 1,000 रुपये ठेवायचे आणि बाकीचे पैसे सगळे बाबांना द्यायचे, म्हणजे ते आईला द्यायचे जे काही खर्चासाठी असतील ते. तर तो असा प्रवास होता. आणि मग त्याच्यानंतर असं कुठेतरी वाटायचं की 19-20 म्हणजे 20व्याच वर्षी, म्हणजे माझं लग्नच 21व्या वर्षी झालं होतं. तर तेव्हा मग अमित कुडवा मला ट्रेनमध्येच आमची ओळख झाली होती. म्हणजे येता जाता आमची एकच ट्रेन असायची, तर तिथे आमची ओळख झाली होती. म्हणजे काय आवडलं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आवडलं म्हणजे अगदी म्हणजे एका स्त्री म्हणजे जो त्यांचा माइंडसेट होता, म्हणजे त्याचा की म्हणजे असं दाबून नाही ठेवायचं कुठल्या गोष्टीमध्ये, हे नाही करायचं ते नाही करायचं, तुला जे आवडतं ते तू कर. मग बोलण्यात असू दे, वागण्यात असू दे, म्हणजे तुला फ्रीडम जे मला नाही मिळालं होतं, म्हणजे ते मला जे माहेरी नव्हतं ते कुठेतरी आपल्याला इथे मिळतंय असे जाणीव झाली. हा, आणि त्या फ्रीडमचा छान वापर पण झाला. लव्ह मॅरेजला मग परवानगी मिळाली का घरनं? नाही. म्हणजे तो लव्ह मॅरेजचा किस्सा पण असा होता की मी अमित कुडवांना सांगितलं होतं की नको, घरी येऊच नका तुम्ही, म्हणजे आपणच हे करूया. हा, कारण घरी नको. अमित म्हणजे तो एकदम असा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, जे आहे ते आहे. तर तो त्याच्या मित्रांना घेऊन आला होता खाली, सगळ्यांना उभं करून ठेवलेलं, म्हणजे काय झालं तर तुम्ही यावरती. पडल्या 2-4 तर. वडील गन ह्याची जी बंदूक असते ना ती साफ करत बसले होते. मी सांगते येऊ नका वरती, येऊ नको वरती. म्हणतो काय असेल ते होईल बघूया आपण काय होतंय ते. साफ करत बसले होते. मला टेन्शन, म्हटलं यांच्या हातात बंदूक, आणि म्हटलं हा आता येऊन काय
काय बोलतोय, हा. पण नाही. म्हणजे तो आला, त्यांनी सांगितलं, हा काका आतमध्ये येऊ, हा ये. मग काय, तर हा मी अमित कुडवा, हा मला तुमची मुलगी आवडते, आपण असं असं लग्न करूया. म्हणजे मला लग्न करायचं नाही आहे, तुला मुलगी आवडते, तुमचं तुम्ही बघून घ्या, परत नाही, म्हणजे तुम्ही हे नाही असं. म्हणजे तेव्हा तसं कोणी, म्हणजे मला वाटतं माझ्या अख्ख्या घरामध्ये लव्ह मॅरेज झालं असेल ते पहिलं माझं. आणि जा ते परत तोंड दाखवू नका. नका, म्हणजे तसेच होते ते. बरोबर. मग आणि आई वगैरे सगळे असे, म्हणजे खूप त्यावेळेस रडले की तू नको जाऊ, तू नको जाऊ, सगळ्या बहिणी. म्हणजे त्याच वेळेस त्याच क्षणालाच त्यांनी मला त्याच्याबरोबर पाठवून दिलं, म्हणजे वडिलांनी. म्हणजे इतकं ते हे होते की नाही, मी नाही हे करू शकत, तुझं तुम्हाला काय करायचंय तुमचं तुम्ही करा. कारण ते इंटरकास्ट होतं. हा. तुम्ही पळून जाऊन लग्न केलं. हो, नाही म्हणजे अमितच्याच घरी गेले होते मग मी, म्हणजे कारण त्याचे आई वडील तयार होते अमितचे. फक्त म्हणजे सासू सासऱ्यांचा सपोर्ट होता या गोष्टीला. आणि हे निर्विघ्न पार पडलं लग्न. हो. मग पुढे सगळं छान चालू झालं संसार. हो. पण कसं असतं, लग्न हे पहिले 1-2 वर्ष छान असतं, मग मूल होतं आणि मग एक रियालिटी चेक आपण जो म्हणतो आयुष्याचा, तो आपल्याला येतो की अनेक समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत, आणि मग ती एक नशा उतरते आपली. बरोबर. असं काही तुझं झालं का? हो, लग्न झालं, नंतर मूल झालं. मूल झाल्यानंतर मी जॉबला तरी सुद्धा म्हणजे एक 6 महिने गेले, म्हणजे जे मी करत होते लग्न झाल्यानंतर पण मी जॉब करत होते. तिथे मला अमितनेच लावलं होतं, मरीन लाईन्सला होतं. तिकडे मी ट्रॅव्हल करायचे विरार टू मरीन लाईन्स डेली. तर नंतर हा छोटा झाल्यानंतर ते त्रासदायक व्हायला लागलं, कारण त्याला वेळ देऊ शकत नव्हते आणि सगळं काही मॅच होत नव्हतं. त्याच्यामुळे चिडचिड व्हायची, म्हणजे मीच करते, म्हणजे सगळं मुलाला पण हे करते, सकाळी उठायचंय, परत डबे बनवायचे, परत एवढं लांब जायचंय, संध्याकाळी येऊन परत, म्हणजे आपण दिवसभर काही करत नाही तर आपण ते संध्याकाळी तरी आल्यावर सगळं केलं पाहिजे. म्हणजे असं ते एक मनात. मला असं वाटतं की बायकांना हाच प्रॉब्लेम आहे की हाऊसवाईफ असल्यावरती गिल्टी फिलिंग्सच खूप असतात. हा, पण त्या आपल्याला असतात. हा, समोरचा म्हणजे ते क्लिअर असतात, पण आपल्या मनात ते आपल्यालाच पटत नाहीत काही गोष्टी. करेक्ट. त्याच्या आणि पैसे मागताना लाज वाटते खूप. आणि मग मी डिसिजन घेतलं की नाही जमत आहे, मी जॉब सोडते म्हणून. तर मग अमित बोलला ठीक आहे सोड, पण आहे त्याच्यात आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल, म्हणजे जे काय आहे. कारण बाबा सुद्धा तेव्हा म्हणजे अमितचे रिटायर्ड झालेले होते, त्याच्यामुळे आम्ही 4 जण घरी नाही, अमित कमवणारा होता. मग त्याच्यानंतर असे बरेच मग प्रश्न यायचे, म्हणजे आपण पैसे खर्चाला लागतात, अरे 500 दिले संपले, 1000 दिले संपले, पण ते कुठे जातात खर्चात ते पटकन कळत नाही. मग असं विचार करत 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 एकदाच असं दोघांमध्ये थोडंसं हे झालं, मग शांत बसले होते. म्हणजे घरोघरी घडतं. हा, आत्ताच दिले होते, गेले कुठे. तर सासरे माझे खूप समजूतदार, म्हणजे खूपच. तर त्यांनी ते सगळं ऐकलं. ते कधीच असं, म्हणजे आता तेव्हा घर पण लहानच होतं, असं काही रूम्स नाही, 2-3 रूम आहे आणि आपण आपले आपले बोलतोय असं पण नाही. मुंबईचं घर. हा, मुंबईचं घर. तर बाबांनी आम्हाला म्हणजे मला समजवलं का अमित थोडासा म्हणजे असा शॉर्ट टेम्पर्ड आहे, म्हणजे त्याच्याशी बोलायला मग तो असं जरा हे होतो. तर बाबा मग माझ्याशी बोलले, मग मला म्हणजे सासरे. तर त्यांनी मला सांगितलं की काय प्रॉब्लेम, म्हणजे काय होतंय. तर म्हटलं असं असं होतंय. ते म्हटलं ते होणारच. तुला आज माझी मुलगी म्हणजे माझी नणंद सुद्धा आहे, त्यांचं सांगण्याचा की तुम्ही म्हणजे शिक्षण घ्या किंवा काही असेल, पण स्वतःच्या पायावरती जोपर्यंत तुमची हेल्थ चांगली आहे, हातपाय तुमचे व्यवस्थित चालतायत, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं, कधीही कोणासमोर हात पसरायचा नाही. मग तो नवराही असला तरी, कोणी नवराही असला तरी, मग तुला 5,000 पगार असू दे नाही तर 2 लाख असू दे, कोणासमोरही हात नाही पसरायचे. म्हणजे उद्या जर तुला एखाद्या गोष्टीला, मोठ्या गोष्टीला हात घालायची आहे, तर एक लोन भरू शकतो, EMI, एक घर चालू शकतो. हे तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं आणि ते मी डोक्यात ठेवलं, म्हणजे माझ्या त्या डोक्यात फिक्स झालं तेव्हा की नाही, म्हणजे हे बरोबर बोलतात आहे की काही चुकीचं नाही. मग मी म्हटलं आता करणार काय, जॉब तर शक्यच नाही, सकाळी जायचं ते रात्री यायचं, त्याच्यात पगार ते एवढंच मिळणार आपल्याला. मग म्हटलं मी तिकडेच समोर एक
मैत्रीण होती, फॅशन डिझायनर होती. तिचं हे होतं म्हणजे टेलरिंग आणि ती करत पण होती. काही करायला पैसा लागतो शेवटी कुठल्याही गोष्टीला. हो, तो दिला कोणी? तो दिला सासऱ्यांनी. ओके. म्हणजे सासऱ्यांनी मुहूर्तमेढ रोवली. म्हणजे ते डोक्यात येण्यासाठी म्हणजे मी शोधतच होते, काय करू, काय करू? म्हणजे मला काहीही करायची तयारी होती. म्हणजे तेव्हा मला इतका ते असं हे झालं होतं, की मला काहीतरी करायचंय, पण काय करू तेच कळत नव्हतं. कळत नाही. आणि त्याला ते रिझन झाली ती जी माझी मैत्रीण होती ती. जी समोर जिच्याकडे मी राहत होती. कपडे शिवायला जायचे, माझे ड्रेस शिवायला जायचे. तर मी तिला एकदा बोलली, "मला काही सुचत नाहीये, मी काय करू?" म्हणजे मी टेलरिंग पण तिच्याकडे शिकण्यासाठी तयार झाली होती, की "मी तू मला शिकव, मग मी काहीतरी ऑल्टरेशन वगैरे काहीतरी करेन. म्हणजे मला तेवढे त्याचे पैसे आणि हळू मी शिकेन." तर ती म्हटली, "एक तू काम कर अदिती, माझ्याकडे तर इथे जागा आहे. तू इथे काही वस्तू आणून ठेव. आता माझ्याकडे कस्टमर तर येतातच आहे. पण काय ठेव तू विचार कर. काय म्हणजे ठेवता येईल वगैरे. तर आणि इथून तू सेल कर." म्हणजे ती मला तिने सांगितलं, "मला तू 6 महिने काहीच देऊ नकोस. तू सुरुवात कर." म्हणजे इच्छा असेल तर चांगली माणसं पण भेटत जातात. बरोबर. तिने काहीही पैसे न घेता तुझं सामान ठेवून घेतलं सामान मला आणि म्हणजे आधी सामानाला सासऱ्यांनी पैसे दिले. बरोबर, अशा प्रकारे बिझनेस चालू झाला. बरोबर. मग सेल कसा होत होता त्या काळात ओव्हरऑल आणि मार्केटिंग कुठून करत होतीस? त्या काळात सेल असं काही नव्हता. तिथेच म्हणजे जिथे तिच्याकडे जे तिचे कस्टमर यायचे ती स्वतः सुद्धा दाखवायची. म्हणजे मी कधी प्रथमेशला शाळेत सोडायला आणायला गेली, तर ती सुद्धा ते बघायची. प्लस म्हणजे बिल्डिंगमध्ये होते काही जण. मग कोणाकोणाचे असे रेफरन्स बिल्डिंगमध्ये जायचे, तिकडे घेऊन जायचे. त्यांच्याकडे घरी जाऊन सेल करायचे. म्हणजे डोर टू डोर सेलिंग करायचे. आणि मग असे माझे कॉन्टॅक्ट्स भरपूर वाढत गेले. म्हणजे लोकं ओळखायला लागली. लोकल मध्ये पण सेलिंग केलंस हो. ना? त्याबद्दल काहीतरी सांग ना. लोकलमध्ये म्हणजे मी पगार होता मला तेव्हा ₹10,000. तर ते 10,000 मध्ये काय म्हणजे सगळा खर्चामध्ये जायचा. कारण प्रथमेशचाच खर्च इतका असायचा. हम्म. तर तो सगळा त्याच्यामध्ये निघून जायचा. तर मी 1-2 वेळा ट्रेनमध्ये बघितलं होतं. म्हणजे जे सेल करतात म्हणजे हे लोकं म्हणजे इतका छान सेल करतात आणि माझा चांगला ग्रुप झाला होता ट्रेनच्या त्या प्रवासामध्ये. तर त्यांनी मला सांगितलं, "अदिती तू का तुझं चॉईस इतकं चांगलं आहे. म्हणजे तू स्वतःच इतकं छान-छान घालतेस, ज्वेलरी घालतेस किंवा काय. तर तू हे आणत का नाही? म्हणजे विकत का नाही?" तर मी म्हटलं, "एकदा मी विचार करते म्हणजे याचा पण." तर मग मी तिथे सुद्धा लंच टाईम मिळायचा मला आणि तिथून भुलेश्वर मार्केट जवळ होतं. तर 1 तास लंच टाईममध्ये मी पटकन ना अशी जायचे आणि तिथून असं थोडं आधी घेऊन यायचे. असे छोट्या-छोट्या डब्यांमध्ये मग ते करून ते सॅक असायची ब्लॅक कलरची तिच्यात असे जेवढे बसतील तेवढे ठेवायचे. आणि मग त्या सर्कलमध्ये मी चालू केलं. मग ती कोणाला द्यायची, मग तिच्या कोणाला आवडलं. मग त्या डब्यामध्ये पूर्ण माहीत झालं, की ही अदितीकडे हे मिळतंय म्हणून. त्याच्यामध्ये माझे ₹4,000-5,000 सुटायला लागले. हो. तर मी म्हटलं मग तेव्हा अजून मला मग तो हे यायला लागला, की उत्साह आला. बिझनेसने जर मी ह्या 2 तासामध्ये जर मी 3-4,000 मला जर हे करता येतात आहे, तर नोकरी कशाला करू मी? आणि त्याच्यात नंतर मग मुलाचंही झालं, मग मी सोडलंच होतं. मग नोकरीच केली नव्हती. मग करायचा आहे तर बिझनेस हे माझ्या डोक्यात फिट झालं होतं. पण कुठला करायचा आहे हे समजत नव्हतं. मग मी बंगलोरला सासऱ्यांनी दिलं त्यावेळेला साड्यांचा बिझनेस साड्यांचा चालू होता केला. तेच ते. पण हां. आता तू परत साड्यांचं दुकान काढलंय. पण हो. मधल्या काळात तू कुर्त्यांमध्ये गेली होतीस हो. ना. सो साड्यांमधून कुर्त्यांकडचा प्रवास सांग ना. म्हणजे का शिफ्ट का केलं हे? साड्यांमधून मी जेव्हा सासऱ्यांनी दिलं, तेव्हा मला लोकल काही हवं म्हणजे नाही पाहिजे होतं. जे इकडे मिळत नाही, ते मला आणायचं महाराष्ट्रात नाही होतं. मिळत. हां, ते हां. मला आणायचं होतं. तर मग मी बंगलोरला माझी नणंद राहते बंगलोरला. तर तिथून मी साड्या आणायचे बंगलोरवरून. जे सासऱ्यांनी पैसे दिले होते आणि माझ्याकडे क्रेडिट कार्ड होता. त्याच्यावरती जाऊन मी 2-2.5 पर्यंत साड्या आणल्या होत्या. आणि त्या साड्या आणल्या आणि ते सुद्धा मी सकाळी इथून बस पकडायची VRLची बोरिवलीवरून. दुसऱ्या दिवशी मी सकाळी पोचायचे. तिथून मी मार्केट फिरायचे आणि लगेच दुपारची तीच बस पकडायची, तिच्यात माल टाकायची आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला यायची. म्हणजे तिच्याकडे सुद्धा मी जायची नाही. असा सगळा तो प्रवास होता. आणि मग ते जे मी साड्या आणायची, त्या साड्यांना काही कन्फर्म ऑर्डर असायच्या त्यांच्या आणायचे. त्या साड्या जायच्या सुंदर, पण इन्व्हेस्टमेंट जास्त होती साड्यांमध्ये. क्वालिटी होती, पण पैसे नव्हते. तर मी म्हटलं यार तिथून मी आणणार. तो माझा ट्रान्सपोर्ट, माझा ट्रॅव्हलिंग सगळा खर्च पकडला, तर खूप सारा खर्च होतोय. तर मी त्या साड्या आणून त्या विकून त्यातले मी सासऱ्यांचे 50,000 जे होते ते परत दिले. त्याच्यातनं थोडेफार पैसे निघाले आणि स्टॉक राहिला.
थोडा साड्यांचा. पण मग नंतर परत त्या मैत्रिणीबरोबर डिस्कशन झालं की कसं काय, म्हणजे काय साड्यांचं चालेल. मग ती आम्ही बोललो की तू कुर्ती, म्हणजे असं जे लोकांना लगेच घालता येईल, म्हणजे कामावर जायचं आहे तर त्यांना डेली वेअरसाठी लागतं, तर तू असं काहीतरी करून बघ, म्हणजे थोडंफारच आण, करून बघ तुला कसं वाटतं. तर मग मी ते लोकल मार्केटमधून, मलाडमधून, क्रॉफर्ड मार्केटमधून वगैरे ते सगळं आणायचे आणि ते चालू, म्हणजे 200-250चं मिळाला, 150चा पीस मिळाला तर त्याच्यावर 50 रुपये 100 रुपये ठेवायचं आणि विकून टाकायचं. त्याचा खप चांगला व्हायला लागला. म्हणजे लोक मग माझ्याकडनं पण, अरे मी दाखवायला नेते हा, मग बघते कोणाला, असं लोक 2-2, 3-3 पण घ्यायला लागले. मग मी म्हटलं की हे साड्यांची तर आवड आहे, पण म्हटलं याला थोडंसं आपण बाजूला ठेवूया. सध्या आपल्याला इन्कम रोलिंग मिळणं गरजेचं आहे, पैसे ओततोय पण पैसे येणं गरजेचं आहे. मग म्हटलं हे चालू करून बघूया. मग ते पुढेच गेलं, म्हणजे त्यांनी मग मी मागे वळूनच नाही बघितलं. तुझ्या बाबतीत एक गोष्ट मला जाणवते, म्हणजे आपण आधी बोललो होतो तेव्हा, की बायकांना बिझनेस करायला आवडतो, पैसा मिळवायला आवडतो, त्या मिळवतात ते, पण हिशोब त्या ठेवत नाहीत, त्या इन्व्हेस्टमेंट करत नाहीत, बँकेत जात नाहीत, लोन घेत नाहीत, किंवा असं त्यांचे विचारही हे डोक्यात येत नाही. पण हे सगळं तू पहिल्या क्षणापासून केलंस. हो, हे कुठून तरी वडिलांमुळेच तुझ्यामध्ये आलं असेल, शिस्त. तर आता लोकांना जीएसटीशी प्रॉब्लेम असतो की जीएसटी नाही मला काढायचा, मला टॅक्स नाही भरायचा आहे, मी काहीच मिळवत नाही असं दाखवायचंय. तू आपले हे जे सगळे तुला आज ऐकतायत त्यांना तू हे सांग की छोटे असतानापासून तू कसा हिशोब ठेवायचीस, आणि त्यामुळे आज तू बँकेतनं लोन घेताना तुझं काय दाखवतेस बॅलन्स शीट आणि काय फायदा आहे याचं, हे तू आज सगळ्यांना सांग. म्हणजे जेव्हा सुरुवात केली ना तेव्हापासून मी रिटर्न फायलिंग करते. म्हणजे मी हाऊसवाईफ असल्यापासून त्याच्यानंतर रिटर्न फायलिंग, म्हणजे माझ्याकडे नोटिंग इतकं, म्हणजे मी छोटी छोटी जरी गोष्ट आणली, माझ्याकडे प्रॉपर बिलबुक वगैरे नसेल, काही नसेल, तरी प्रत्येक गोष्ट मी नोट करून ठेवायचे. म्हणजे माझा तो जाण्याचा खर्च असू दे, येण्याचा खर्च असू दे, किंवा बँकेचं जे काही आता मी कोणाकडनं घेतलेत. माणसांचं काय होतं, म्हणजे आता मी एक लेडीचं म्हणजे माझ्याबरोबर सुद्धा हे झालेलं आहे. म्हणजे मी एकदा नकळत, म्हणजे मला तेव्हा पैशाची गरज होती कारण माझ्यासमोर बिझनेस आहे, पण पैसा कोणाकडे मागणार. मी नकळत एकदा, माझ्या मैत्रीण बँकेत होती, तिला मी घरी कोणालाही न सांगता मी 3 लाखाचं पर्सनल लोन उचललं. हे पण डेअरिंगच आहे. हा, म्हणजे उचललं कारण त्यांना माहिती, पण घरी सांगण्याची हिंमत नाही की नको, अमितला नको, मग त्यांना प्रेशर येईल, बाबांना नको, पण मी हे पैसे काढणार. आणि मी म्हणजे कॉन्फिडन्स होता की हे कमवणं मला जमणार आहे. पण तो पैसा कुठून उभं करणार, तेव्हा बँकेचं एवढं माहित नव्हतं. जे आत्ताच्या स्टेजला जे म्हणजे जे मला आता 2-3 वर्षात जे पिक केलं, ते मला तेव्हा नव्हतं माहित की कसं करायचं, बँका कसं देतील आपल्याला लोन, कसं देतील. तेव्हा मी ते पर्सनल लोन घेतलं, पण ते पर्सनल लोन सुद्धा मी त्याच्यासाठीच वापरलं. त्याचा एकही हप्ता असा नव्हता की तो मी चुकवला आहे, म्हणजे माझ्याकडे हे नसताना. तेव्हा मी 3.5 लाखासाठी 5,500-6 हजाराचा हप्ता भरत होते. म्हणजे तो आता मला कळतंय की तो म्हणजे मूर्खपणा होता, पण त्यावेळेसाठी ती गोष्ट महत्वाची होती. आणि त्यातून एकतर हे पण दिसतंय की किती डेअरिंग आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्ज घेणं हे बायकांना फारसं आवडत नाही, ती पण गोष्ट तुझ्यात आहे. बरोबर. तर बिझनेससाठी एवढे धमक आली कुठून? असं म्हणजे काय, म्हणजे असं नाही, पण ते करण्याची ती एक मला असं डोक्यात माझ्या ते फिटच होतं की करायचं आहे ना तर काहीतरी मोठं करायचं. पण त्याच्यासाठी जो सातत्यपणा होता ना, तो मी कधीच खंडित होऊन दिला नाही, कधीच. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आला असेल, मुलगा आजारी, काही असेल, मी त्याच्यावर मात करून मी जी गोष्ट आहे ती मला करायचीच आहे. तर लोकलचे तिकडचे इव्हेंट काही असायचे, त्याच्यानंतर दुकानातनं मग मला असं बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या की म्हणजे कोणाचे असे काही घरी म्हणजे पाहुणे येणार असतील तर मला बोलवायचे, अगं तू कपडे घेऊन ये, माझ्याकडे पाहुणे येणार आहेत. मग त्यांना दाखवले, मग तिथे ते 5-6 जणींनी घेणार. मग असं करत करत लोकांच्या ओळखी इतक्या होऊन गेल्या ना की मग छोटे छोटे इव्हेंट व्हायला लागले तिकडे विरारमध्ये, मग त्याच्यात पार्टिसिपेट करायला लागले. मग त्याच्यानंतर जो एक टर्निंग पॉइंट आला, तो मी दादरला जेव्हा मी एक इव्हेंट केला, तिथे मला खूप छान फायदा झाला. म्हणजे फायदा म्हणजे मला कळालं की ते काय असतं नक्की. एक्झिबिशन मध्ये पहिला भाग घेतला. हो, एक म्हणजे बरेच दिवसाचं होतं, त्याच्यात मी भाग घेतला, त्याच्यातनं चांगलं रोलिंग झालं. आणि मग तेव्हा माझ्या डोक्यामध्ये दादर ही जागा फिक्स झाली होती, पण ती कशी मला मिळणार आहे ही मला माहित नव्हती.
पण इथे माझं दुकान असेल ते त्यावेळेसच माझ्या डोक्यात आलं होतं. ते कसं असेल माहित नाही. राहते विरारला, दुकान पाहिजे दादरला, म्हणजे असं होतं लोकांचं बोलणं. बोरिवलीत राहतेस ना, बोरिवलीत बघ ना, अगं कशाला एवढा प्रवास करतेस, असं. पण प्रत्येकाची एक स्वप्न असतं. हा, नाही मला इथेच करायचंय. मग तसं करता करता हळूहळू हळूहळू मी जेव्हा इव्हेंट चालू असायचा ना, मी अशी रस्त्याने फिरायची, म्हणजे अशी दुकानं बघायचे. म्हणजे एखाद्याला वेळ लागतं ना एखाद्या गोष्टीचं, की असं अरे असा दुकान असेल किंवा कुठे दुकान खाली आहे का, असं तर मिळत नाही, पण एक असं वाटायचं की असं मिळेल. मी तिथे लोकांना इव्हेंटमध्येच सांगायचे की आपलं पुढच्या वर्षी दुकान होईल. काही नाही माहीत, होईल आपलं, तुम्ही नंतर कुठे भेटणार. लोक तेच मी प्रश्न विचारणार होते की एक्झिबिशन मध्ये भाग घेत असताना आपलं दुकान असावं असं का वाटलं, हाच मेन मुद्दा आहे. असं वाटलं म्हणजे जेव्हा आपण एक्झिबिशन करतो त्याच्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट भरपूर करतो, स्टॉक भरपूर असतो, आणि जेव्हा आता एक रेंट भरतो त्याची अमाऊंट, त्याच्यानंतर तो स्टॉक सगळा आपल्याकडेच असतो. त्या स्टॉकचं परत काय, म्हणजे दुसरं एकदा एक्झिबिशन लागेल त्याच्यानंतर तो परत स्टॉक आपण तिथे नेणार, तिथे परत तो आणणार, नेण्याचा सगळा तो खर्च, मग तो आपल्याबरोबरच. म्हणजे जेव्हा एखाद्या आपण जर दुकान घेतलं तर तो तिथून तिथे, म्हणजे एखादं इव्हेंट पण करायचा आणि दुकान पण चालायचं, ही डबल रोलिंग होते. आणि ह्याच्यामुळे मग आपल्याला जे लेडीज म्हणतात की मी हे नाही करू शकत, मला प्रेशर येतोय, पैसे निघत नाहीयेत, मी कसं मॅनेज करू, हे याच्याने सॉल्व्ह होतात गोष्टी. म्हणजे दोन्ही गोष्ट पॅरलल केल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. Exhibitions पण आणि दुकान पण. आता दुकान जेव्हा तू चालू केलं त्यावेळेला युजली लोकांचं असं, माझ्याकडे पैसे आहे, दुकान काढलं, तर आता मार्केटिंगची गरज नाही, पण मी बघितलं की तू इन्फ्लुएन्सर्स बोलवलेस, त्यात सुद्धा इन्व्हेस्टमेंट केलीस. तर ह्याच्याबद्दल पण सांग ना लोकांना, की कळलं पाहिजे की दुकान घेतलं म्हणजे झालं नाही, त्याच्या पुढच्या काय काय गोष्टी केल्या तर दुकान चालू शकतं. बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. दुकान घेतलं म्हणजे आता तर सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग झालाय, म्हणजे मी स्वतःच इतकी वीक आहे, म्हणजे सोशल मीडिया हा वीक होते, आता नाहीये. तर मी स्वतःलाच म्हणजे शिकण्याचा प्रयत्न करते. आपण काय करतो, जमत नाही म्हणून सोडून देतो. का सोडून देतो, समजत नाही म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे समजून घ्यायचं समोरच्याकडून. लाज कशाला वाटायची त्याच्यामध्ये, मला पोस्टिंग येत नाही का, हा येत नाही येत, हा मला दाखव एकदा करून. म्हणजे आता तर माझ्याकडे मुलगा आहे तर मी असं लिहून घेते, म्हणजे कसं पोस्ट करायचं. माझं शिक्षण मराठी मीडियम मधून, इंग्लिश माझं काही इतकं फार चांगलं नाही, मग ते नाही समजत ते मी नोट करते. म्हणजे मला ती नोटिंगची सवय आहे, डोक्यात ठेवणं, किंवा हे असं नाही असं केलं, पोस्टिंग कशी करायची. मग आता जसं आपलं ह्याचं घेबरारी बरोबर मी 3 वर्ष जे जॉईन केलं होतं, त्याच्यात तेव्हा मी जॉईन केलेलं आणि आता मी जॉईन केलं, याच्यामध्ये माझा बराच फरक पडला, कारण मी ऍक्टिव्ह व्हायला लागले त्याच्यात, सोशल मीडिया. हा. आणि लोकांना आपला जेव्हा फेस दिसतो, आपण काय म्हणतो मी दुकान केलंय, मुली सांभाळतायत, नाही होत. किंवा मी एखादं इव्हेंट करते, मुली बघतात, नाही होत. तुमचा चेहरा जो आहे ना तो लोकांना दिसावा लागतो. आता माझ्या दादरच्या शॉपमध्ये अशी माणसं आहेत की ज्यांची मुलं बाहेरगावी आहेत, म्हणजे सेटल, पण ते तिथे खरेदीला येतातच, पण ते तुला भेटायला येतात. अदिती नाहीये, म्हणजे जे आपली बोलण्याची पद्धत असते, जे त्यांना आपलंसं वाटतं. आज माझं दुकान बघायला गेलं तर असं काही अगदी मेन रोडला नाहीये, आत आहे ते, पण ते आतलं दुकान सुद्धा 4 वर्ष मी काही न म्हणजे प्रेशर येतात ते चालतंय, छान रन केलं. हो. त्यात माणसं जोडणं, स्टाफशी तुम्ही कसं राहताय, म्हणजे त्यांना आपण कसं ठेवतो, त्यांच्याबरोबर कसं राहतो, तो पण एक बॉन्ड पाहिजे. सगळ्या गोष्टी पैशानेच नाही होत, काही गोष्टी आपल्याला सुद्धा माणसं जोडणं हे आपल्यामध्ये, त्याच्यामुळे ते एक बिझनेससाठी फार महत्वाचं असतं. स्टाफ जोडणं, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, त्याच्याविषयी काही, की इन्फ्लुएन्सर मार्केटिंगने तुला किती वाटलं की फरक होतो, रोलिंग किती होतं, वाढतं किती? भरपूर फरक पडतो, त्याच्याने सुद्धा फरक पडतो भरपूर. मी आता बऱ्याच इन्फ्लुएन्सरना बोलवलं, त्याच्याने फुटफॉल वाढतो, म्हणजे लोकांना माहित होतं हा दुकान कुठे हे शोधतात लोक. ओके. की नाहीतर आपण नुसतं बसलो येईल कस्टमर, तर तसा बिझनेस नाही होत. तू घे भरारीत जेव्हा प्रदर्शनं केलीस, मला वाटतं की तू आमच्याबरोबर 50 पेक्षा जास्ती केली असशील. सो एवढ्या प्रदर्शनांमध्ये तुझ्यामध्ये काय 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 मिळालं घे भरारीमुळे? घे भरारीमुळे मला पहिलं म्हणजे जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा माझं दुकान जस्ट चालूच झालं होतं, तेव्हा त्याच वर्षी मी घे भरारी जॉईन केलं होतं.
जेव्हा तू एकदा खूप सारा माल घेऊन आली होतीस. हा, माझं म्हणजे पुण्यातलं पहिलं एक्झिबिशन होतं आणि मला वाटतं जवळजवळ मी 22 गोण्या घेऊन आले होते. हो, आम्हीच घाबरलो होतो. आणि माझ्या बाजूला प्रतीत होता. हं. त्याचं बिचाराचं ते एवढेसे प्रोडक्ट होते, तर म्हणतो 2 दिवसाचं एक्झिबिशन आहे, म्हणजे अजून दुसरीकडे पण आहे का? नाही म्हटलं, याच्यासाठीच आणलंय माल. म्हणजे पण तो सुद्धा मला, माझं पुण्यातलं पहिलं एक्झिबिशन होतं 3D ला. हं. तिथे सुद्धा मला छान रिस्पॉन्स मिळाला. आणि मेन म्हणजे म्हणजे माझ्या ओव्हरऑल घे भरारीमुळे काय तू घे अचीव्ह केलंस असं? मुळे माझी ग्रोथ छान झाली. म्हणजे माझं रोलिंग छान वाढलं आणि त्याच्यामुळे मी पुढचे जे स्टेप्स आहे, म्हणजे ज्या रिस्क आहेत, आता जसं माझे एक दुकान होतं, त्याचं अजून एक दुकान, अजून हे तिसरं दुकान, याचे मी असे डेअरिंग केल्या पुढे. डेअरिंग कशामुळे होते? जेव्हा तुला काही सपोर्ट असतो, म्हणजे फायनान्स किंवा रोलिंग याचा जेव्हा सपोर्ट असतो, तेव्हाच आपण डेअरिंग करू शकतो, नाही तर नाही करू शकत. मग दुसऱ्या दुकानाबद्दल आता काय झालं? हळूहळू पहिल्यांदा नवरा असा होता की काय कशाला करतेस हे सगळं, आणि आता नवरा स्वतः बिझनेसमध्ये येतो आहे. मधल्या काही काळात सगळं घर तुझ्या जीवावर तू ओढलंस. आता नवरा बिझनेसमध्ये आल्यावर काय इम्प्रूव्हमेंट झाल्या तुझ्या बिझनेसमध्ये? पहिलं तर नवरा, जेव्हा मी पहिलं एक विरारमध्ये एक्झिबिशन केलं होतं, तेव्हा मी असे ते काठोडे बांधले होते ब्लू कलरच्या जम्बोमध्ये आणि म्हटलं, अरे मला सोड तिथपर्यंत. मला म्हणतो, माझ्या घरात कोणी हे केलं नाही, तू काय कुठे रस्त्यावर काय स्टॉल लावायला चालली आहेस तू? मी म्हटलं, मी कळणार. मी रिक्षात भरलं सामान घेऊन गेले. नाही यायला म्हणलं, नाही येत ना, नको येऊ, मी माझं घेऊन जाईल. मी गेले. त्यानंतरचा जे आता आहे, आता तो आम्हालाही स्टॉलवर दिसतो एकदम अभिमानाने, म्हणजे बायकोबद्दल जो अभिमान आहे तो त्याच्या डोळ्यात दिसतो. नाही, त्यांनी सपोर्ट म्हणजे कसं, फायनान्शियली जे मला जे स्ट्रॉंग करायचं होतं ना, म्हणजे बँकांचे व्यवहार असतील किंवा बँकातनं आपलं मुद्रा लोन आहे किंवा तुमचं ओडी वगैरे आहे, ते कसं घेतलं पाहिजे, त्याच्यासाठी तुझं बॅलन्स शीट, म्हणजे तुझं आपण काय करतो, थोडे पैसे आले म्हणजे बिझनेसचे पैसे लगेच डायव्हर्ट करतो दुसरीकडे आणि म्हणतो, अरे पैसेच नाही आले म्हणजे धंदाच होत नाहीये. बिझनेसचा पैसा हा बिझनेसलाच लावायचा असतो, तेव्हाच बिझनेस वाढतो. आणि बिझनेस हा बँक जे आहेत त्यांच्या पैशावरच करायचा असतो. स्वतःच्या पैशावर बिझनेस कधीच करायचा नाही. बँकांच्या पैशावरच बिझनेस करायचा. ऐकलं पाहिजे सगळ्यांनी. हा, लोक पैसे साठवतात, हा. बिझनेस एवढंच आणतात, एवढंच विकतात. स्टॉक, आणि त्याच्यासाठी फायनान्स भरपूर लागतो आणि तो फायनान्स देण्यासाठी बँका आहेत. तुम्ही जर प्रॉपर जर त्याचा रेकॉर्ड ठेवला तर बँक स्वतःच देते. बँक आज, जेव्हा मी आता एक 3 वर्ष मागे, मला वाटतं माझं पहिलंच तेव्हा झालं होतं, मला इतकं हे वाटलं होतं की माझं ते बँकने लोन सँक्शन केलं. मी सरांना सुद्धा सांगितलं होतं की सर असं असं झालं. असं म्हटलं, व्हेरी गुड. पहिलं तर मी GST घेतला कंपल्सरी. जे आपल्याला जे टॅक्स भरायचं ते भरायचंच आहे. त्याच्यानंतर त्याचं तुम्हाला आहे ना, पण बेनिफिट आहे आपल्याला त्याचं. GST घेतला. त्याच्यानंतर सगळे ट्रान्झॅक्शन मी छान 2 वर्ष प्रॉपर बँकांमध्ये केले. आज बँकेने मला 25 लाखचं त्याच्यावरती लोन दिला. का तर व्यवहार बँकेला दिसतंय ना, की तू काय उलाढाल करते, ती बँकेला दिसते. त्याच्यामुळे घाबरण्यासारखं, बिझनेस घाबरण्यासारखा नाहीच आहे. तुमच्या चेहऱ्यावरची स्माइल आणि धंद्यातलं एकाग्रता, बस या 2 गोष्टी पाहिजे. आम्ही बघतो कन्सिस्टन्सी आहे तुझ्यामध्ये, खूप सातत्य आहे. काही झालं तरी तू जिद्दीने त्या गोष्टी करत राहतेस. मला असं कधी आठवत नाही की कुठल्या एक्झिबिशनला तू आजारी आहेस म्हणून आली नाही किंवा काही असं कधीच. मी तुमच्या दोघांच्या तब्येतीच्याही तक्रारी झाल्या नवरा बायकोच्या, पण तरी त्यातून तुम्ही मात केली सगळे. सो आता तो आला आहे बिझनेसमध्ये आणि दुसरं दुकान तू चालू केलंस, त्याच्याबद्दल माहिती सांग ना. की आता आपण पहिलं तर दुकान आहे, आता दुसऱ्या दुकानाबद्दल. दुसऱ्या दुकानाचं म्हणजे कोविडमध्ये त्याचा जॉब गेला. त्याच्यामुळे मग प्रेशर आलं की आता कसं करायचं. आता ज्या वेळेस मला आधाराची, म्हणजे जेव्हा मी डाऊन व्हायचे तेव्हा म्हणजे ते सगळे मला बूस्ट करायचे. बरोबर. की हे करू शकतेस, तू नाही करू शकत कधीच कोणी बोललं नाही, तू करू शकतेस. मग आता जर वेळ अशी आलेली आहे तर तूही करू शकतोस, ही वेळ निघून जाईल. म्हणजे मला हे इथे कौतुकास्पद वाटतं की ज्यावेळेला एका सुनेला गरज होती, सासरचे लोक उभे राहिले, नवराही उभा राहिला, पण आज त्याला गरज होती तर तू सगळं घर पेललंस. हो, आणि त्याचा त्या सगळ्यांना अभिमान आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे बायकांसाठी. फार क्वचित घरांमध्ये अशा गोष्टी घडतात. बरोबर. सो मग नवरा बिझनेसमध्ये आला. त्यांनी कधी बोलून नाही दाखवलं, पण माझ्या डोक्यात होतं की जसं आता एक अदिती कलेक्शन झालं, तसा एक सेटअप अमितसाठी करायचा.
आणि तो झाला म्हणजे योगायोगाने, की पण ते सगळं मग त्याच्याच ह्याच्यावरती, म्हणजे त्याच्याच नावाने त्याच्याच ह्याच्यावरती तो त्यांनी सेटअप सगळं सगळं करायचं. त्याला. हम्म. म्हणजे तू जे काही असतं सगळं बँकिंग वगैरे सगळं ते मग त्याच्याच नावावर. हम्म. म्हणजे तो एक कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये परत हम्म. येणार. हे सगळं माझं हे आदितीचं. हा असं म्हणजे म्हटलं तर वेगळं. हा हा आणि म्हटलं तर छान बिझनेस. आणि म्हणजे मग ते कळतं ना की काय होतंय काय नाही कसं आणि चालतंय. ट्रान्झॅक्शन पण वेगळे वेगवेगळे. वेगळे होतात. त्यामुळे आता त्या दुकानात काय आहे आणि तुझ्या दुकानात काय आहे? आता या माझ्या दुकानामध्ये फॅब्रिक्स आणि वन पीस सेक्शन सगळं ठेवलेलं आहे. हम्म. समोरच्या दुकानामध्ये पॅन्ट कुर्ता सेट, दुपट्टा सेट आणि म्हणजे शॉर्ट टॉप कुर्ती म्हणजे जे आहे ते त्या दुकानामध्ये ठेवलेलं आहे. ओके. आणि घे भरारीच्या एक्झिबिशनला काय असतं? घे भरारीच्या एक्झिबिशनला ऑफ व्हाईटचं All- कलेक्शन हा, असतं, कोरा कॉटनचं हम्म. ते असतं, मोडाल असतं, म्हणजे जे जे माझ्याकडे जे मी बनवते ते हम्म. माझं सगळं घे भरारीमध्ये असतं. जे तुझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आता ह्या सगळ्यात इतकं छान तुझं सगळं चाललेलं आहे, आम्हालाही खूप छान वाटतं. आणि ह्याच्यातच तिसऱ्या दुकानाने प्रवेश केलाय. सो ते एक तुझं स्वप्न होतं असं म्हणतेस साड्यांचं, कारण सुरुवात तिथून झाली, सर्कल तिथे आलंय. सो त्याबद्दल सांग. त्याबद्दल म्हणजे हे असं काही ठरवलेलं नव्हतं या तिसऱ्या दुकानाचं. आणि मला स्वतःला ना म्हणजे माहेरची ओढ ही भरपूर, म्हणजे खूपच, म्हणजे मला प्रेम हवं असतं. मी असं म्हणजे कोणी झालं तरी मला असं बोललेलं पटकन हे होतं. आणि म्हणजे आई आता गावाला असते, म्हणजे असं ते एक कॉर्नर असतो तो आपला पक्का. आणि मध्ये प्रश्न विचारायचा राहिला हा. की एक लग्नानंतर माहेर सुटलं, वर्ष दीड हो. वर्ष असेल की जास्ती, कधी एक परत वर्ष. कधी भेटलात तुम्ही घरी म्हणजे म्हणजे आई माहेरी? माहेरी म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट राहिले होते तेव्हा. अच्छा, तेव्हा सगळं ऑल गुड झालं. हा परत ते सगळे नॉर्मल झाले, सगळे हम्म. झाले होते, पण ते पहिलं कोण असं होत होतं. सगळ्यांचाच इगो असतो आपल्या. हा. ओके. म्हणजे लहान मुलाच्या ह्यानी सगळं परत जुळून गेलं. हा. आता साड्यांच्या दुकानाबद्दल सांगत होतीस. साड्यांचं ते म्हणजे त्याचं नाव म्हणजे काहीच ठरवलं नव्हतं, फक्त साड्या ज्या आपल्याला, मला साड्यांचं म्हणजे ते दुकान लकीली आलं माझ्याकडे. आणि त्या दुकानाचं असं होतं की ते दुकान 1 वर्षापर्यंत म्हणजे 1 वर्षाच्या वर चालतच नाही. बर. म्हणजे ते जे दुकान आता मी घेतलंय म्हणजे त्या माहेर म्हणून, जागेबद्दल लोक असं हा बोलतात. असं चालू हा. होतं, ते नाही होणार, ते होणारच नाही असं. हम्म. तर मी म्हंटल तर झालं. रिस्क आहे, हा. मी घेणार. हा. चाललं नाही चाललं मी बघते नंतर काय करायचं ते. हम्म. तर वाटलंच मला हे. हा, तू नाही जिथे बोलणार तिथे होणारच होणार, म्हणजे कुठली पण गोष्ट. आणि हा आदिती करणार. हा हा हे आहे माझ्यामध्ये, का होत नाही त्याच्या मी मग खोलापर्यंत जाते. हम्म. मग मी म्हंटल काय प्रॉब्लेम आहे, तर मी सगळं ते बघितलं दुकान. तर ते बघितलं तेव्हा थोडंसं मला पण जरा निगेटिव्ह म्हणजे हे वाटलं, असं नाही इतकं हे नाही होणार. मग मी वास्तूवाल्याला बोलावलं. म्हटलं बाबा हे काय म्हणजे होई कसं आहे, ओके आहे का? तो म्हणतो तू करणार तो ओके, बाकीच्यांचं मला माहित नाही. तर मी म्हटलं ठीक आहे. मग थोडंसं चेंजेस केले त्याच्यामध्ये आणि त्या दुकानाचं सगळं कायापालट झाला. आणि ते दुकान आज अदिती कलेक्शन स्वामिनीपेक्षाही जास्त रन होते. ओके. म्हणजे इतकं, कारण ते थोडंसं मेन रोडला पडतं आणि फुटफॉल पटकन होतो, म्हणजे लोकांच्या नजरेत येतं ते. आणि त्याच दुकानाचा फायदा 2 दुकानांना होतो, कारण तिकडे मी काही गोष्टी नाही केल्या ज्या तिथेच त्यांना जाऊन कराव्या लागणार आहेत. मग ते असं कधी झालं का की एवढं करायची काय गरज आहे, कशाला करते, असं कोणी म्हणणारं भेटलं या प्रवासामध्ये? नाही, बाहेरचे भरपूर भेटले, घरच्यांनी कोणी असं नाही म्हटलं. नाही, घरचे नाही, पण ओव्हरऑल असं की कोणी असं डिस्करेज केलंय की काय गरज आहे, किंवा घरात काही करतेस का तू, तुला काही घरात करावं लागत नाही म्हणूनच तुझं असं सगळं छान होतंय? हा, असे बोलतात ना, अजून पण बोलतात. म्हणलं नशीब लागतं त्याला सुद्धा. हा, म्हणजे घरी सासू सासरे ठामपणे आपल्याबरोबर उभं राहणं, काही न करता देणं. म्हणजे माझ्या सासूबाई मला नाश्ता देतात, सगळ्यांना देतात आणि मग त्या नाश्ता करतात. म्हणजे अशाच आहेत त्या. म्हणजे इतका सपोर्ट असणं सुद्धा एका फार बाईला गरजेचं किती आहे. महत्वाचं आहे. जे आज तुम्ही इथे घर घेतलं तर स्वतःचं घर सोडूनही तुमच्याकडे आलेत तुमच्यासाठी. सो ह्याच्या पुढे काय काय करायचंय, काय स्वप्न आहे आदिती कलेक्शनचं? याच्या पुढे असं मोठा शोरूम घ्यायचं माझं एक स्वप्न आहे. म्हणजे कुठेही, असं दादर नाही, पण असं एक मोठं ब्रँड, जसं एक मोठा ब्रँड असतो तसं मोठे काउंटर, खूप सारा म्हणजे स्टाफ आणि भरपूर सारा माल, आणि फक्त त्या एका चेअरवरती आदिती कलेक्शन. खूप मस्त आहे.
आपण सगळे स्वप्न बघतो, करतो किंवा इतरांनाही आपण खूप काही सांगत असतो, की काय करायला पाहिजे, काय नाही. आम्ही पण सांगत असतो. पण मला वाटतं तुझ्यासारखं एक असं जिवंत उदाहरण आहे, की शून्यातून आयुष्य कसं उभं करतात. काय वाटतं तुझे की पॉइंट्स काय आहेत ज्याच्यामुळे तू आज इथे आहेस? एवढ्या 3 दुकानांची मालकीण शून्यातनं इतकं सगळं. काय असतील की पॉइंट्स जे इतरांनी फॉलो करावे? पहिलं तर आपल्याकडे कसं आहे ना, थोडंसं जरासं आपल्याला सक्सेस मिळाला ना, की तो आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसतो. हं, तो कधीच नाही आणायचा. आजसुद्धा मी पिशव्या उचलते, उद्यासुद्धा माझी उचलायची ताकद आहे. भले हं, त्याच्यासाठी 10 माणसं असू दे. हं, आणि जो तुमचा फायनान्स आहे, तो त्याच जागी ज्या गोष्टीसाठी तुम्ही घेता, त्या गोष्टीसाठीच वापरा हं. आणि मेहनत. बस. मस्त. झकास. थँक सो मच. किती छान बोलतेस तू. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल आदिती कलेक्शनची स्टोरी. आदिती कलेक्शन, माहेर आणि तिसरं दुकान मला वाटतं स्वामिनी कलेक्शन. ही तिची 3 दुकानं दादरला आहेत. 3-3 दुकानं रन करणं आणि कंटिन्युअस घे भरारी बरोबर जिथे असेल तिथे सगळी एक्झिबिशन करणं, हे काही सोपा प्रवास नाही. तेवढा माल ठेवावा लागतो, तेवढी कपॅसिटी असावी लागते. स्टाफ ती कसा सांभाळते ते पण आम्ही बघतो. अत्यंत प्रेमाने सगळा स्टाफ ती नसतानाही ते कामं करत असतो. सो सगळ्यांनी ह्याच्यातून नक्की शिकवण घेतली पाहिजे. विशेषतः अशा स्त्रिया ज्या म्हणतात मला खूप अडचणी आहेत. तर जेव्हा एखादी घरातली काहीतरी व्यक्ती करून दाखवते तेव्हा घर पण उभं राहतं पाठीशी. फक्त करून दाखवण्याची गरज आहे. थँक सो मच.